सिंधी कॉलनी हिंडलगामध्ये आहे मित्रांनो. तुम्ही नाग बघू शकता. छोटंसे हे जागा ठेवण्या म्हणजे जागा जी दिसाली तुम्हाला खूप सामान होतं इथं. मगाशी आम्ही जवळपास 1 तासभर सामान काढतो आहे. आणि सापामध्ये कधी पण आम्ही प्रयत्न करताना पॉझिटिव्ह प्रयत्न करायला लागतात. एवढा छोटा साप भयंकर सामान होतं. त्याचा का व्हिडिओ बनवला नाही, पण मागील अर्धा तास आम्ही सामान काढतो आहे. त्यांनी मोठा साप आम्ही सांगितले त्याप्रमाणे आम्हाला विचार करायला लागतो आहे. हा मात्र छोटूसा नाग आहे आणि आपल्या परिसरात सिंधी कॉलनीमध्ये आहे. तर कशा प्रकारे साप येऊ शकतात आपण काळजी घेणं किती गरजेचं आहे. आणि आमच्या कामात एक शिकण्यासारखं आहे. म्हणजे शेवटपर्यंत आम्ही कधीच म्हणू शकत नाही की साप इथं नाही आहे म्हणून. शेवटचं सामान काढल्यानंतर हा साप कुठे कळला लक्षात घ्या. त्याप्रमाणे भरपूर सामान होतं, त्याला जायला जागा नाही आहे. त्याप्रमाणे आता तो इकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. अलगद सापडला. साधारण 8 दिवसाचा हा नागाचा बच्चा आहे. या सीझनमधला पहिला बच्चा लक्षात घ्या. आणि तो आकर्षक पण आहे. तुम्ही फणा जर व्यवस्थित बघत असाल त्याचा तर तो एकदम आकर्षक लक्षात घ्या. त्याच्या फण्यावरती जी चित्र आहे ते थोडंसं तफावत वेगळी हे लक्षात घ्या. दोन्ही बाजूला त्याच्या कडा डिझाईन दिसत आहेत. तुम्ही लक्ष देऊन बघितला तर लहान असल्यामुळे त्याच्या सुंदर पण दिसतोय तो. आणि हा नाग जातीचा बच्चा आहे. लहान साप जास्त विशेष लक्षात घ्या. म्हणजे लोक लहान म्हणतात पण मराठीत एक म्हण आहे, सर्प म्हणून नये धाकला आणि नवरा म्हणून आपला. आता नवरा आपला की नाही माहीत नाही, पण सर्प धाकला म्हणायचं नाही कारण त्याच्यामध्ये विष जास्त असतं.